त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकीर्णाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नरदाय नमः पुरुषोत्तमाय नमः शुद्धदाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय उपेन्द्राय नमः हरिणाय श्रीकृष्णाय नमः प्रणवस्य परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामि नमः ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आपज्योतिर्गसंप्रदं ब्रह्मभूः सर्वमः वरदमूर्तीये श्री महागणपतये नमः। आता ते पंचगव्य केलेलं आहे ते पंचगव्य घ्या समोर पंचगव्य नाही नाही ते द्रोणमध्ये आहे बघा द्रोणमध्ये तृण वाटीत असेल हो? वाटीत वाटीत स्टीलच्या वाटीत आहे. स्टीलच्या वाटीत तर हा ते प्रत्येकाने 3-3 पळ्या पोटात प्यायचं. ओम यतोस्तागम देहतिष्ठके ममाके प्राश्नः ते पंचगव्य प्राश्य इति प्राश्यः. त्यानंतर साधे 3 पळ्या पोटात पाणी प्यायचं ते बी खाली सोडायची. द्व्याचमने कृत्वाः ओम केशवाय नमः शरीर शुद्ध्यार्थ पंचगव्य प्राशं करिष्ये. ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम नारायणाय नमः ओम गोविंदाय नमः कृष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः ओम महं जनां तमं तस्य तृणं भर्गो देवस्य धीमहि धियो जन प्रचोदयात् आपज्योतिरसंप्रतः ब्रह्मभूः सर्वमः वरदमूर्तिये श्री महागणपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः सर्वदेवताभ्यो नमः सर्वब्राह्मणाभ्यो नमः. इकडच्या नारळावर भयातून एक पिढीवर पाणी सोड. नारिकेल फलप्राप्त समर्पयामी हे त्या नारळावर टाकू तुम्ही हळद कुंकू घाला आपल्या कुलदेवतेचं कुलस्वामिनी देवीचं स्मरण करा. खंडोबानं मल्हारी मळसाकांत देवता भवनमा सकल पूजार्थे आव्हान आरते असनार्थे अक्षदांपै समर्पयामि. तसाच तुळजा भवानी देवता भवनमः इति हवनार्थे असनार्थे अक्षदांपै समर्पयामि. नाना प्रेमद्रव्याणि समर्पयामि. ते फळ नारळ उचला भैया घरात देवापाशी जावा तिघांनी पण नमस्कार करा देवाला आणि सांगा आता मी